राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज आपला राज्यनिहाय जाहीरनामा प्रसिद्ध केला। अध्यक्ष अजित पवार यांनी बारामतीत, सुनील तटकरे यांनी आज मुंबईत, तर इतर महत्त्वाच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाहीरनामा यावेळी प्रसिद्ध केला। तसंच प्रत्येक मतदारसंघाचा सारांश असलेली पुस्तिका देखील त्यांनी आज प्रकाशित केली। मतदारसंघातल्या आवश्यकतेनुसार वेगळा जाहीरनामा जाहीर केला आहे। शेतकरी, महिला, युवा आणि इतर रहिवासी यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या अपेक्षा आणि गरजांचा हा जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला आहे। महाराष्ट्राची प्रगती आणि समृद्धीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने कार्यरत राहील, तसंच महायुतीतही आपली भूमिका बजावेल, असं अजित पवार यावेळी म्हणाले। अकादमी उभी करण्याचं मी ठरवलेले पंजाब आणि हरियाणा सारख्या प्रगत राज्यांच्या मध्ये संस्थांच्यामधून प्रेरणा घेऊन अकादमी बॉक्सिंग, कुस्ती, भालाफेक, शूटिंग, पोहणं इत्यादी प्रकारचे खेळाडू तयार केले जातील। आम्ही बारामतीतील शेतकऱ्यांच्यासाठी 5000 कृषी आधारित MSME फूड प्रोसेसिंग युनिटची एक नेटवर्क स्थापन करणार आहोत, ज्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी माझ्या बारामतीकरांना आणि आजूबाजूच्या माझ्या सहकाऱ्यांना उपलब्ध होतील। तसेच एक बारामतीत लॉजिस्टिक पार्क लवकरच उभारण्यात येणार आहे, जे कुरिअर, लघु स्टोरेज सुविधा, वाहतूक केंद्र आणि कॉल सेंटर यांच्यासारख्या उद्योगांचं केंद्र बनावं, ज्यामुळे स्थानिक रोजगारांना त्या ठिकाणी संधी निर्माण होतील। विकासाच्या दिशेने एक मोठं पाऊल म्हणून बारामतीला भारतातील पहिलं सौर ऊर्जा शहर बनवण्याचा आमचा मानस आहे। बारामतीचे उमेदवार म्हणून त्यांनी बारामतीचा जाहीरनामाही आज सादर केला। बारामतीत पहिली जागतिक दर्जाची क्रीडा अकादमी उभारली जाईल। 5000 कृषी आधारित MSME फूड प्रोसेसिंग युनिटचं जाळं स्थापन केलं जाईल। तसंच बारामतीत लॉजिस्टिक पार्क तयार करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। सरकार स्थापनेनंतर 100 दिवसात नव्या महाराष्ट्राचं व्हिजन जाहीर केलं जाईल, असं पवार यांनी सांगितलं।